प्रेमी भागवत भक्तिप्रेमी सुहृदजन, आपण ज्या निष्ठेनं गेल्या वर्षीच्या चातुर्मासापासून आता या वर्षीचा चातुर्मास आला 5 जुलैपासून, अशा स्थितीमध्ये ज्या एका निष्ठेनं भागवत पुराण अभ्यासतो आहोत ती आपली निष्ठा फार वेगळ्या प्रकारची आहे. ती अशी की भागवत म्हणजे फक्त भक्ती नसून ज्याच्यामध्ये कर्म पण आहे, ज्याच्यामध्ये ज्ञान पण आहे, असा संगम असं भागवत आपण पाहतो. भागवत म्हणजे फक्त राधाकृष्ण यांची भक्ती किंवा उत्तरेमध्ये ज्याप्रमाणे वृंदावनच्या परिसरात राधे 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 म्हणून ज्या प्रकारे काही केलं जातं ते मराठी मनाला रुचणारं नाही आहे. आपण सगळे प्रपंच, कुटुंब, विठ्ठल रुक्मिणी मंदिर याचे उपासक आहोत. तर अशा वेळा अजून तुमच्यापुढे तो विषय मी मांडायचा आहे, परंतु जेव्हा केव्हा तो येईल राधेचा विषय तर बरंच सविस्तर मी बोलणार आहे. आता जास्त बोलत नाही, का थोडा वादाचा विषय तो आहे. पण अशा स्थितीमध्ये आता मला एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे की आपण जे भागवत अभ्यासतोय, आता चातुर्मासी आला तेव्हाही ते संपणार नाही आहे, त्याच्यापुढे ते चालणार आहे. आता एवढे निष्ठेनं का चालवायचं, याचा हेतू असा की आपण पक्क मनाची धारणा केली आहे आणि ती सत्य आहे की गीता आणि भागवत या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. गीता आणि भागवत काय फरक आहे बरं, तर गीतेमध्ये भक्तियुक्त कर्म आहे, गीतेमध्ये भक्तियुक्त कर्म आहे आणि भागवतामध्ये कर्मयुक्त भक्ती आहे. विशेषण विशेष्य नाम असतं, विशेषणे वेगळे असतं. छत्रपती शिवाजी महाराज, आता छत्रपती विशेषण आहे, शिवाजी महाराज विशेष आहे. मग छत्रपती विशेषण कोणाचं? शिवाजी महाराजांचं. म्हणजे मोठं कोण? छत्रपतीपेक्षा शिवाजी महाराज मोठे. विशेषण विशेष तेवढंच आहे. भागवतात भक्तीला महत्त्व आहे, गीतेमध्ये कर्माला महत्त्व आहे. पण शिवाजी महाराज नुसते शिवाजी महाराज आहेत का? त्यांनी आता 6 जूनलाच राज्याभिषेक झाला. तो काही भोसल्यांचा राज्याभिषेक होता का? भोसले वंश म्हणतो का आपण? आधी सातारची गादी, कोल्हापूरची गादी काय म्हणतो? भोसले म्हणतो का? छत्रपती म्हणतो. म्हणजे छत्रपती म्हणणं हा शब्दप्रयोग फार महत्त्वाचा आहे. म्हणजे विशेषण सुद्धा महत्त्वाचं आहे. नुसतं शिवाजी महाराज म्हणतं तर खटकतं आपल्याला. आधी साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे घडलंच आहे म्हणून सांगतो. ते जे जुन्या काळामध्ये, आता नाव हे मला उच्चारावं लागतंय पण गरज म्हणून उच्चारतो, औरंगाबाद. आणि ते उच्चाराची इच्छा पण नाही मला. त्याचं मुळामध्ये नाव बाळासाहेब ठाकरेंनी घोषित केलं त्यावेळेला संभाजीनगर होतं. नंतरच्या युती सरकारनं त्याला छत्रपती संभाजीनगर म्हटलं. याचं कारण तुमच्या लक्षात आलं का? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नसेल की जिथं शिवाजीनगर नाही. जरा बघा तुम्ही, एकही गाव नाही. तसंच महाराष्ट्रामध्ये 10-12 तरी गावं सांगता येतात की त्या ठिकाणी संभाजीनगर आहे. मग गावातलं संभाजीनगर आणि एका गावाचं नाव यात काय फरक होणार की नाही? हे मी माझं मत तुम्हाला सांगतोय. जेवढे वृत्तपत्रात मीडियाशी भांडण द्यायचं नाही आपल्याला, हे माझं मत सांगतं. का बरं छत्रपती संभाजीनगर म्हटलं असेल? आता मुद्दा असा की छत्रपती शब्दालाही किंमत आहे. त्यांना झालं. तसंच तुम्ही भागवताचा अभ्यास करत असाल तर विशेषण आणि विशेष्य काय आहे, दोघांनी किंमत आहे. मग बरंच बोलून झालं, आपल्या लक्षात आलं. तर हा चातुर्मास आला तरी आणि त्याच्या पुढे सुद्धा जोपर्यंत व्यास आपल्याला सांगत नाहीत की भागवत पुरं झालं म्हणून, तोपर्यंत गीताचं मंडळ आपण चालू ठेवायचं. आता मुद्दा असा की या भागवताचा गाभा काय, तर श्रीकृष्ण चरित्र 10म स्कंध तो आता आपला सुरू झाला आहे. खूप मोठा आहे. त्याच्यामध्येच तो मगाचा उल्लेख केल्याप्रमाणे काही गोकुळातल्या गोष्टी येतील. पण आज आपण भाग्यवान आहोत की आज आपण कृष्ण जन्म बघणार आहे. जन्मच झाला नाही तर चरित्र कुठं?
तर आजचा शनिवार जरा चांगला आहे, पवित्र आहे, की आज आपण जन्म बघणार आहोत. आणि कृष्णाचा जन्म हा इतका विलक्षण आहे की मी तुम्हाला 2 शब्दातला फरक सांगतो. संबंध भारतामध्ये जशी गणपतीची उपासना सगळीकडे आहे, नेपाळपर्यंत आहे, तर संबंध भारतामध्ये श्रीराम माहिती नाही असं नाही. मग श्रीरामाची जी जयंती आपल्या भाषेत म्हणजे जन्म असतो त्याला आपण काय म्हणतो? श्रीरामनवमी, त्या मराठीमध्ये रामनवमी, जे राम आला की नाही त्या ठिकाणी. पण बघा, श्रीकृष्णाची जी जन्माष्टमी असते ती संबंध भारतभर नुसती जन्माष्टमी म्हणून ओळखली जाते. आपल्या मराठीत ते कमी आहे, पण काल निर्णयमध्ये का अन्य ठिकाणी तुम्ही बघा कसली सुट्टी आहे? जन्माष्टमीची. अरे पण गंमत आहे, जन्माष्टमीची कोणाचा जन्म झाला? तर भारतात बहुतेक एकाचाच जन्म झाला आहे आणि तो म्हणजे श्रीकृष्ण. एवढी आपली श्रद्धा असावी पूर्ण पुरुष म्हणून, हे ध्यानामध्ये घ्या. आणि खरंच मागं बोललोय मी, अक्षांश रेखांश जशा असतात ना, तसं भारताचे अक्षांश रेखांश हे श्रीराम आणि श्रीकृष्ण आहे. किंवा आपल्या अंगावर जे वस्त्र असतं त्याला ताणा आणि बाणा अशा प्रकारचं असतं. आडवे आणि उभे धागे त्याचे वस्त्र होतच नाही. तर श्रीराम आणि श्रीकृष्ण, श्रीराम असा का अयोध्या ते लंका, आणि कृष्ण असा का द्वारका ते जगन्नाथपुरी. किती पूर्वजांनी आपल्या बसवले बघा. बरं, जगन्नाथपुरीला कुणाचं दर्शन घेतो आपण? आपण दर्शन घेतो श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा. सुभद्रेचं नाव त्या ठिकाणी आहे, त्या कुटुंबाचं नाव आहे, यादव वंशाचं नाव आहे ओडिसामध्ये, हे आपल्या लक्षामध्ये येईल. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर केवढं विलक्षण आहे बरं. हे सगळं लक्षात घेऊन मला तर असं वाटतं जन्माष्टमी म्हणजे कृष्ण जन्माष्टमी बरोबर आहे, तो पूर्ण पुरुषच आहे, तसंच असायला पाहिजे. आता भागवतात बघूया. बंदी शाळेमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यावेळेला आधीचे 7 पुत्र हे मारले गेले होते. आता 8वा पुत्र जन्मास येणार, आणि 8वा पुत्र हा कदाचित आकाशवाणीनं म्हटल्याप्रमाणे कंसाला मारणार असणार, म्हणजे परमेश्वराचा अवतार असणार. मग परमेश्वराचा अवतार आपल्या पोटी जर जन्मास यायला पाहिजे तर माता पित्याने काही तपश्चर्या करायला पाहिजे की नको? आता तुम्हाला आठवतं बघा, एकदा खालच्या शनिवारी कुठल्या तरी एका निरूपणामध्ये समता मी शब्द वापरला होता, गर्भसंस्कार. काही जास्त बोललो नव्हतं, बोलायची गरज नाही. पण आपल्याकडं जे 16 संस्कार मानले गेले, जे मृत्यूनं संपतात, म्हणजे की विवाह आहे, त्याची सुरुवात गर्भसंस्कार या शब्दानं सुद्धा असावी. केवढी विलक्षण गोष्ट आहे. आणि हे जे मी म्हणतो त्याला पुरावा तुम्हाला सांगतो. कृष्णाचा जन्म हा होण्यापूर्वी वसुदेवानं पण तपश्चर्या केलेली आहे आणि देवकीनं पण तपश्चर्या केली. तेव्हा देवाचा जन्म आपल्या उदरी व्हायला आपण सत्पात्र होतो. आणि चक्क भागवतामध्ये आहे. उदाहरणार्थ वसुदेवानं काय केलं बरं? तर आपल्याकडे पुन्हा बघा, जी आपण योगविद्या, आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिन सुद्धा साजरा करतो, पण आपल्याकडे थोडंसं असं झालं आहे की योगविद्या म्हणजे आसनं, प्राणायाम याकडे आपण जास्त लक्ष देतो. अलीकडचा शब्द वापरायचा तर शरीराचा फिटनेस ठेवण्यासाठी आपण योगविद्या वापरतो, पण मुळात योगविद्या अशी नाही आहे. तसं जर असतं तर अष्टांग योगामध्ये शेवटचं अंग समाधी नसतं. आसनं, प्राणायाम, ध्यान, धारणा आणि शेवटी समाधी. तर योगविद्या ही 2 अंगानं आहे. नेमके शब्द सांगायचे तर प्रॅक्टिकल आणि थिअरी. तर त्याचा विचार केला तर मी तुम्हाला सांगणार आहे, वसुदेवानं भगवान आपल्या पोटी जन्मास येणार म्हणून योगविद्येनं तपश्चर्या केली असं वर्णन केलं. आणि ती किती केली मला माहिती नाही आहे, कारण आपण असं मानतो की 8 मुलं म्हणजे 2-2 वर्षाचंच अंतर होतं का? सामान्यपणे 1.5 वर्षाचं अंतर निसर्गतः पाहिजे, पण तेवढंच होतं का जास्त होतं? कुणाला आपल्याला माहिती आहे. नेमकं अंतर किती होतं त्या भागवतकार सांगत नाही आहेत. अशा वेळेला वसुदेवानं योगविद्या इतकी आत्मसात केली की ते शब्द असे आहेत की अभयदानी, अभय देणारा,
सर्व विश्वाचा अंतर्यामी शब्द कसे आहेत बघा. अभयदानी, सर्व विश्वाचा अंतर्यामी हा पूर्णांशानं वसुदेवानं योग विद्येनं आपल्या हृदयामध्ये भरून घेतला. योगविद्या यासाठी आहे. हिमालयामध्ये जे योगी असतात ना, हे योगी आसन प्राणायाम तर करतातच, म्हणून त्यांना थंडी किंवा उष्णता त्रास देऊ शकत नाही. पण त्यांचा हेतू शरीराचं स्थिरता ठेवणं नाही आहे, सुस्थिती ठेवणं नाही आहे, देव मिळवणं आहे. तसं योग विद्येनं अंतर्यामी आणि अभयदानी असा भरून घेतला. परिणामी त्याच्या डोळ्यासमोर साक्षात सूर्यनारायणासारखा विष्णू प्रकट झाला. आता तुम्हाला आणखीन एक खोस. विष्णू म्हटलं की आपण डोळ्यासमोर शंखचक्र गदा पद्मधारी येतो. इथं विष्णूचा उल्लेख नाही केला, सूर्यनारायणासारखा म्हटलं. याचं कारण असं की समजा तुम्ही मी, आपल्याला ते शक्य आहे, समजा तुम्ही मी परमात्म्याची उपासना करत गेलो तर कोणालाही भगवंताचं दर्शन घडतं ते प्रकाश रूपातच घडतं. विवेकानंदांना असंच, योगी अरविंदांना असंच, एकनाथांना असंच. प्रकाशाचा प्रकाश असा शब्द वेदामध्ये आहे, ते चित्र भागवतात आहे. किती साखळी आहे बघा. वेद वेगळे, गीता वेगळी, भागवत वेगळे. पण वसुदेवाला कसा दिसला विष्णू? पुढे तो पुत्ररूपाने येणार आहे किंवा शंखचक्र गदाधारी आहे, पण अजून पुत्ररूपाने यायचं आहे. अशावेळी परमात्म्याची जी भावानुभूती येते ती ज्योतिषाम ज्योती, ज्योती म्हणजे प्रकाश, ह्या वेदातला शब्द आहे. ज्योतिषाम ज्योती अशी येते असं म्हटलंय. म्हणजे अगोदर हृदयामध्ये परमात्म तत्व भरून घेतलं, नंतर डोळ्यासमोर परमात्म रूप साकार झालं आणि एका अर्थानं तपपूत असा वसुदेव झाला. पुढे इतकं सुंदर शब्द सांगितलंय, असं वसुदेवाचं रूप देवकीनं पण आपल्या हृदयी साठवून घेतलं. इथं तपश्चर्या शब्द वापरलेला नाही आहे, पण प्रपंचामध्ये जे पतीचं ते पत्नीचं, नुसती एकाच रथाची दोन चाकती नाही आहेत. ती पार्वती परमेश्वर आहे, ते शिव आणि शक्ती आहे, त्यांच्यात अभेद आहे. एकाला मिळालं की दुसऱ्याला मिळतं आणि याच्यावर आपलं कुटुंब उभं आहे. त्या दृष्टिकोनातून तिनं पतीसेवा केली, त्यानं विष्णू परमात्मा सेवा केली आणि असं स्वच्छ भागवतात म्हटलं. मी श्लोकाच्या आधारे तुम्हाला सांगते. आणि मग देवकीनं सुद्धा ते रूप आपल्या अंतःकरणी घेतलं. भागवतकरांनी शब्द वेगळे वापरले. वसुदेवानं काय केलं? अभयदानी आणि अंतर्यामी. देवकीनं काय केलं? सर्वात्मक आत्मस्वरूप हरिरूप. आता सर्वात्मक आत्मस्वरूप हे ठीक आहे, पण हरिरूप हा शब्द काय आहे बरं? वारकरी रामकृष्ण हरी म्हणतो म्हणजे काय? श्रीधर नावाचे पंडित कवी आहेत, चातुर्मासात त्यांचे ग्रंथ वाचले जातात, पांडव प्रताप, राम विजय वगैरे किंवा शिवलीलामृत. त्याने विष्णूलाच हरी म्हटलंय आणि विष्णूचा पराक्रम मांडणारं जे पुस्तक लिहिलं, म्हणजे ग्रंथ लिहिलं, त्याचं नाव हरी विजय आहे. जे हरीबरोबर काय झालं? विष्णू. पण वारकऱ्यांच्या दृष्टीनं रामकृष्ण हरी म्हणजे नुसतं विष्णू नाही, हरी म्हणजे विठ्ठल. रामही विष्णूचा अवतार, कृष्णही शिवाचा विष्णूचा अवतार आणि हरी म्हणजे विठ्ठल सुद्धा अवतार. ह्या विठ्ठलाचं 2 मिनटं खर्च करतो. कुळ गोत्र तुम्हाला माहिती नाही आहे, आई वडिलांचं नाव माहिती नाही आहे, कुठं वाढला, कुठं जन्मला, काय केलं माहिती नाही आहे. फक्त पुंडलिकाला आशीर्वाद दिले एवढंच माहिती आहे. हे चरित्र माहिती नसणारा, सगळ्याच्या पलीकडे असणारा तो आहे, कारण त्याचं नाव हरी म्हणजे दुःखाचं हरण करणारा असं आहे. हे फार मोठं महत्त्व आहे. रामकृष्ण हरी. किंवा आपण चटकन म्हणतो, म्हातारपणे काय करतो? हरी हरी म्हणत बसलो. ते हरी हरी म्हणत बसलो म्हणजे काय माशा मारायच्या? नाही नाही, हरी हरी म्हणत बसलो म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे, वृद्धापकाळ म्हणजे काय? वृद्ध अपकाळ. म्हणजे मला कधी कधी मनात विचार येतो, सहज बोलतो, वृद्धत्व हेच एक आजारपण आहे की काय, अशी स्थिती येते. अशा वेळेला मग हरी 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 म्हणजे काय? त्या भगवंताला, विठ्ठलाला माझं दुःख दूर कर आणि मोक्ष दे हे सांगण्यासाठी हरी हरी आहे ना. म्हणून बघा, भागवतकारीचं सगळं सोडून हरी शब्द वापरते. हरी शब्द नुसता वारकऱ्यांचा नाही आहे,
तो फार पूर्वीच्या काळापासून आला आहे. तर मग सर्वात्मक आत्मस्वरूप हरिरूप हा मनी मानसी असला पाहिजे, असा विचार मनामध्ये आला. जे मगाशी मी सांगितलं की या भारतामध्ये जन्म एकट्या श्रीकृष्णाचाच आहे जन्म, कारण जन्माष्टमी हा शब्द. पण विचार करा किती संकटामध्ये भगवंताने जन्म घेतलाय. आपण नुकताच सावरकर सप्ताह केला. आपली काही शारीरिक दुःख असली, शारीरिक मानसिक वगैरे, सावरकरांचं नाव आठवलं. का बरं? तर त्या माणसांचे कष्ट भोगले असे आपल्याला कोणाला जमणारच नाही, कोणालाच जमणार नाही. आणि अशा वेळा कोणी त्यांच्याबद्दल वेडं वाकडं बोलायला लागला ते किती संताप येईल याचा विचार करा. तर अशा स्थितीमध्ये कृष्णसुद्धा जन्मलाय कुठं? तुरुंगात. बरं, शुभवेळ कुठली? जेव्हा चैत्र गुढीपाडवा आहे असं आहे का? नाही. श्रावण वद्य अष्टमी. श्रावण म्हणजे झिमझिम पाऊस, वद्य म्हणजे शुद्ध नव्हे ते, आणि अष्टमी काय तिथी आहे? पौर्णिमा वगैरे असते, बरं झालं असतं की. अष्टमी याचं कारण संकटाचं संधीत रूपांतर कसं करायचं हे कृष्णाकडे तुम्ही मी शिकलं पाहिजे. आणि सहज जाता जाता सांगतो, त्या श्रीकृष्णाचा म्हणजेच पांडुरंगाचा अवतार असणारा आणि आपल्या मराठी माणसाचा संस्कृती पुरुष, मराठी माणसाचा म्हणजे ज्ञानेश्वर. मराठी संस्कृती सगळी ज्ञानेश्वरीवर आधारलेली, गीतेवर आहे पण ज्ञानेश्वरीवर. त्या ज्ञानेश्वरांचा जन्मसुद्धा नेमका कृष्णाष्टमीच्या दिवशीच आहे. दिवशीच नव्हे, रात्री 12 वाजताच आहे. आणि तुरुंगातच आहे. ते म्हणाल तुरुंगात कुठला? बहिष्कार. आळंदीतल्या ब्रह्मवृंदानं जो बहिष्कार टाकला होता त्या रूढीच्या तुरुंगामध्ये ज्ञानेश्वरांचा जन्म आहे, आणि कंसाच्या तुरुंगामध्ये श्रीकृष्णाचा जन्म आहे. आणि आपण ठामपणे म्हणतो की ज्ञानेश्वर कोण बरं? अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी. हे पिढ्यानपिढ्या आरतीत आपण म्हणतो. आणि खरंच बघा, ज्ञानेश्वरांचं व्यक्तिमत्व हे विलक्षण व्यक्तिमत्व आहे. अवघा वारकरी पंथ, 700-800 वर्ष झाली. तुकडोजींनी सुद्धा ग्रामगीता लिहिली, इथंपर्यंत पोचलं. पण सगळ्या संतांना मान्य असणारा एकच संत आहे, आणि तुमचे ज्ञानेश्वर. तुकाराम महाराज तर म्हणतात, ज्ञानेश्वरांचे उपकार काय सांगू, मला कुठल्या शब्दात सांगताच येत नाही, फक्त त्यांच्या पायावर डोकं ठेवतो एवढीच कृतज्ञता. तुकाराम म्हणतात. तुकाराम फार मोठे कवी आहेत. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर कृष्ण आणि ज्ञानेश्वर यातलं साम्य कळतं. आणि ज्ञानेश्वरांनी भोगलेले जे कष्ट आहेत तसेच कृष्णानं बघा, जे कृष्णाच्या जीवनामध्ये सुख आहे, दुःख आहे, यश आहे, अपयश आहे. पुढे तर तुम्हाला मी दुसरी ठिकाणी बोलतोय म्हणून तोंडात ते येत आहे. समंतक म्हणण्याची गोष्ट ऐकून माहिती आहे का? बघा, समंतक म्हणण्याची गोष्ट बरेच नंतर येणार आहे. त्याच्यामध्ये कृष्णावर चोरीचा आळा आहे. आता आणि काय उरलं? ते माणसासारखं कृष्णाचं असणं, याला आणि काय उरलं बरं? मुद्दा असा, कृष्ण हा खरंच पूर्ण पुरुष आहे. आणि मग ध्यानामध्ये घेतलं की अष्टमी. आता असा कृष्ण जन्मणार तर संकटाचंही सोनं होतं. या दृष्टिकोनातून भागवतकार हे भक्त आहे. आणि म्हणून कृष्ण जन्माच्या वेळेला भले तर श्रावण असू दे, यमुना नदी पार करून पलीकडे जायचं असू दे, मथुरेतून गोकुळात, माहिती आहे आपल्या सगळ्यांना येणार आहे. हे संकट. पण अशा स्थितीमध्ये ती जी वेळ होती ती कृष्णाच्या जन्मानं पवित्र झाली. संकटाचं संधीत रूपांतर. कसं बरं? नुसतं ऐकत चला. सर्व लक्षण संपन्न आणि परम मंगल असा शुभकाल अवतरला. श्रावणवद्य अष्टमीचं वर्णन चाललंय, डोक्यात ठेवा. श्रावणवद्य अष्टमी. सर्व नक्षत्र, ग्रह आणि तारका शांत होत्या. चंद्र रोहिणी नक्षत्रात होता. सर्व दिशा प्रसन्न होत्या. पवित्र नद्यांचा उदय, पवित्र नक्षत्रांचा उदय झालेला होता. पृथ्वीवरील सर्व गावे, नगरे, गवळीवाडे इथं मंगलोत्सव चालला होता. का बरं? कृष्ण जन्मणार. पहाटेचा शुक्रवार असतो की नाही, तसं कळलंय जणू काही, कृष्ण जन्मणार. मी मगाशी नद्या म्हटलं, नद्यांचं पाणी स्वच्छ झालं होतं. आता कवी म्हणून ऐका कसं वर्णन असतं. तलावात कमळं फुलली होती, वनवृक्षांना पुष्पमंडित स्थिती आली होती.
त्यावर पक्षी मधुर गीत गात होते. भुंग्यांचा गुंजारव चालला होता. पवित्र सुगंध वाहून नेणारे वारे वाहत होते. अग्निहोत्रातला अग्नी सुद्धा सौम्य होता. सज्जनांची मनं पवित्र होती, प्रसन्न होती. स्वर्गात दुंदुबी वाजत होती. नंतर विद्याधर पत्नी, गंधर्व आणि किन्नर हे गायन करत होते. अप्सरा नृत्य करत होत्या. सारे ऋषी आनंदित होते. आता तुम्ही ऐकलं, तुम्हाला मला बरं वाटलं. पण कोणी विचारेल हे कसलं वर्णन केलंय? जन्माच्या वेळे कशावरून घडलं माहिती नाही आहे. भागवतकारांच्या भावचक्षुला असं असं दिसलं, हे उत्तर आहे. भागवतकारांच्या भावचक्षुला असं असं दिसलं. आम्ही घरामध्ये साधू आमच्या घरातल्या देवघरातली देव्हाऱ्यातली देवाची पूजा करतोय आणि क्षणभर समजा आपल्याला निष्कारण म्हणजे कारण काहीच नाही आहे आणि प्रसन्नता वाटली. होऊ शकतं असं कधी कधी, काय कारण माहिती नाही, काय चांगली बातमीवर कळली असं नाही, पण प्रसन्न वाटली. तो क्षण भगवंताच्या अनुभूतीचा असतो. तसा भागवतकरांना आला आणि भागवतकरांच्या भावचक्षुने, हे आपले चर्मचक्षु आहेत, संतांचे अंतश्चक्षु असतात आणि कलावंतांचे भावचक्षु असतात. त्यांना दिसतं, कळतं. जे न देखे रवी ते देखे कवी. ते सगळं वर्णन या भूमिकेतून बघितलं तर मग भागवतकार कलावंत आहेत हे आपल्या लक्षामध्ये येतं. तर बंदीशालेमध्ये देवकीच्या उदरी मध्यवणवद्य अष्टमी, जसं मी ज्ञानदेव सांगितलं तशा प्रकारे जन्म झाला. आता हा जन्म कसा वर्णिल आहे बघा. देवकीच्या पोटी जन्म झाला तर अर्भकाच्या रूपानं आधी झालाच नाही, अपत्याच्या रूपानं झालाच नाही. भगवंताने जन्म घेतला म्हणजे बंदीशालेमध्ये वसुदेव देवकी साखळदंडाने बद्ध असताना अचानक त्यांच्यासमोर, आता मागं परमात्मा होता, आता विष्णू रूपामध्ये उभा राहिला. कारण विष्णूचा अवतार आहे ना अपत्यानंतर, पण विष्णू रूपामध्ये उभा राहिला. त्याचे भावचक्षुचं वर्णन बघा. आता तुमच्या लक्षात येईल, आपण जेव्हा जेव्हा आत्तापर्यंत शनिवारी बोलतोय तर हे सगळं वर्णन तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकलेलं आहे. पण देवपूजा एक दिवस करून पुरत नाही, रोज करावी लागते. सो भागवतकारांना संधी मिळाली की ते तसं वर्णन करणारच. आपण पटकन बघून पुढे जाऊया, आपण सोडूया नको. नेत्र कमलासारखे, 4 हातामध्ये शंखचक्र गदा पद्म, हृदयावर भक्ताच्या भक्तीची खूण असणारे श्रीवत्सलांछन, कौस्तुभमणी, पीत वस्त्रधारी, रूप कसं. आपण खरंच विचार कर, कृष्ण हा घन सावळा आहे, नुसता सावळा नाही आहे, घन सावळा. म्हणजे काय, तो रंग तसाच असतो. पाण्यानं भरलेल्या ढगाचा जो रंग असतो तो घन सावळा, नुसता सावळा नव्हे, श्यामल नव्हे, श्यामवर्ण नव्हे, घन शब्द महत्वाचा आहे. त्याच्या पोटात पाणी आहे, जो पाणी म्हणजे तुमच्यावर माझ्यावरची कृपा आहे. तो घन सावळ आहे, तो शारंगधर आहे, तो श्यामसुंदर आहे. श्यामसुंदरमध्ये श्याम शब्द आहे, तो घनश्याम आहे. आहे शब्द, ह्याचा विचार शब्द उगीच येत नाही. मी तुम्हाला सांगू, शब्द म्हणजे संस्कृती असते. आपण जेव्हा एखादा शब्द उच्चारतो ना तेव्हा संस्कृती असते. आता सहज सांगतो, जुन्या कालखंडामध्ये जान वसा असा शब्द असायचा. आता लग्नाच्या बाबतीत तो शब्द महत्त्वाचा आहेच ना, आज तो गेला. तुम्ही जर महाअष्टमीच वाचत असाल, मला छंद आहे मी तुम्हाला सांगतो, आणि तुम्हाला मिळालं नसेल तर माझ्याकडे वही आहे, मी तुम्हाला देतो. जवळजवळ वर्षभर झालं दर शनिवारी जिथं अग्रलेख असतो ना त्या शेवटी शब्द येतात. वर्षाचे शब्द जवळपास माझ्या वहीत चिकटवलेले आहेत. तुम्हाला कोणाला हवे असेल तर वही तुम्ही आणून ठेवतो. आज काय बरं, सूत आणि सुताराम, हां, तर यासारखा शब्द आलेला दिसतो. किंवा गोव्यातला खास शब्द आहे तो हां, तोही आलेला दिसतो, सुशेगात. त्या सुशेगात शब्दाला दुसरा मराठी आपला शब्दच नाही. सुशेगात म्हणजे गोव्यात गेल्यासारखंच वाटतो सुशेगात. बरं, जाऊ दे. मुद्दा असा, शब्दात संस्कृती असते. तर त्या दृष्टीने विचार केला तर मग तो कसा आहे बरं, त्याचं रूप जल भरल्या मेघासारखे श्यामसुंदर आहे. किरीट, त्या किरीटामध्ये वैडूर्य रत्न आहे. आपल्याकडची श्रीमंती बघा, कौस्तुभ, वैडूर्य रत्न, कुरळे केस, बाहुभूषण,
त्यामध्ये केयूर म्हणजे मयुराकृती, बाहुभूषण, हातामध्ये मनगटात कडी तोडे, रत्नजडित कटिबंध, अलंकार मंडित, मनमोहक असं विष्णूचं रूप दोघांनी बघितलं आणि परिणाम एकच झाला, दोघांनी दंडवत घातला. त्यांच्या पोटी जन्मास येणार आहे, माता पिता ते होणार आहे. आणि ते माता पिता व्हायला काय योग्य होती कृष्ण सांगणार आहे थोड्या वेळानं. म्हणजे आत्ता मी तुम्हाला म्हटलं ना, तपश्चर्या केल्याशिवाय नाही देव पोटी जन्मास येत. तर ह्यानी मागं 3 जन्म तपश्चर्या केली आहे, हेही भागवतकार आपल्याला सांगतो. म्हणजे भगवंताचा किंवा शिवछत्रपतींचा जन्म होण्यासाठी काय लागतं हे आपल्या लक्षामध्ये येईल. मुद्दा असा की मग भगवंत भेटला तर भागवतकार भक्ती जागवायला बसले. मग भक्ती जागवायची म्हटलं की ज्याप्रमाणे आता मी सांगितलं रूपवर्णन केलं पाहिजे, तसं प्रत्येक वेळेला भगवंताचं वेगळं स्तुतिस्तोत्र तुम्हाला मिळत जातं. सगळ्या भागवतातली एखाद्या अभ्यासकानं स्तोत्र जर बाजूला काढली, सगळ्या भागवतातली, तर शंकराचार्यांची स्तोत्र जशी प्रसिद्ध आहेत ना, तशी भागवतातली स्तोत्र आहेत. आता थोडा अभ्यास आहे त्याच्या आधारे सांगतो, एका स्तोत्रासारखं दुसरं स्तोत्र नाही. म्हणजे निर्गुणाचं वर्णन करायचं म्हटलं ना, तर निर्गुणाला सुद्धा काय काय म्हणता येतं हे लक्षामध्ये येतं. आता मी तुम्हाला आधी सांगतो, मी त्या स्तोत्राची जादू तुमच्या लक्षामध्ये येईल. वसुदेवानं जी स्तुती केली आहे ती भगवद्गीतेच्या छायेची आहे. वसुदेवाने जी स्तुती केली आहे ती भगवद्गीतेच्या छायेची आहे, कारण त्याला त्रिगुणात्मक असा शब्द वापरलेला आहे. भगवद्गीता आपली सगळी जी आधारली आहे ना, ती त्रिगुणावर. इथे 2 मिनटं बाजूला जाऊन आम्ही गीताच्या मंडळाच्या वतीने जो प्रयोग करतोय तो कानाला घालतो, मागं घातलेला आहे, पण काय सांगतोय ते सांगतो. आपण तरुण मुलांच्यासाठी ऑनलाईन वर्ग चालवलेला आहे आणि ऑनलाईन वर्गामध्ये जे गीता कशी, तर सगळ्यांसाठी उपयोजित गीता असं पण म्हणतो, आठवते ना सगळ्यांना, खूप सविस्तर मी सांगितलं आहे. त्याच्यात आमच्या लक्षामध्ये आलं आहे की गीता, तुम्हालाही सांगतो तुम्ही विचार करा त्या दृष्टीने, की कोणी विचारलं का तुमच्या भगवद्गीतेमध्ये काय आहे, काही थोडक्यात सांगा बघू. तर मी सांगतो तर तुम्ही लोकांना सांगा. भगवद्गीतेमध्ये अन्य कुठेही झालेले त्रिगुण आहेत, सत्व, रज आणि तम. आणि भगवद्गीता काय शिकवते, माणूस म्हटलं की सत्व, रज, तम असणारच. माणूस म्हटलं तर, देव म्हटलं तर वेगळं. मग काय करायला शिकवते गीता, तमोगुण जो आहे आपल्यातला दुसऱ्याचा तो नष्ट करायला सांगते. जो रजोगुण आहे तो मर्यादित ठेवायला सांगते. म्हणजे महत्वाकांक्षा वाईट आहे का, नाही, पण अतिमहत्वाकांक्षा वाईट आहे. आणि काय करायला सांगते, सत्वगुण वाढवा. कारण गीतेतलं तत्वज्ञान तुम्ही नव्या पिढीला सांगूच नका. आमचा अनुभव आता असा झालाय म्हणून मी हे बोलतोय आणि तुम्हालाही सांगतोय. खरंच बघा, त्रिगुणावर जर आपण आधारित भगवद्गीता शिकवायला सुरुवात केली तर नव्या लोकांना आवडेल आणि प्रत्येकाला पटणार आहे. अहो, मोठमोठी माणसं झाली तर त्यांना आमचे ऋषी, दुर्वास सोडून द्या, पण एकूण सगळे ऋषी कधी रागवतच नाहीत का? वसिष्ठ रागवतात, विश्वामित्र रागवतात, कसं काय रागवतात? अहो, राजस गुण जागा होतो, तमोगुण जागा होतो. माणूस म्हटलं काय, तर मी तुम्हाला सांगतो या स्तोत्रामध्ये त्रिगुण आहे. आणि देवकी ज्याचं वर्णन करते, मला विशेष वाटते की स्त्री असून ती निर्गुणाचं वर्णन करते. खरं तर स्त्रीचा जीव प्रपंचात असतो, सगुणात असतो, आणि असून ती निर्गुणाचं वर्णन करते. कसं काय? याचं कारण भागवतकार भागवतातून तुम्हाला मला ती नवी नवी स्तोत्र देत आहेत. म्हणून म्हटलं भागवतातली स्तोत्र मालिका हा एक अभ्यासाचा विषय होऊ शकेल. आता कसं बघा, अगोदर विष्णू समोर उभा राहिला, यायचा आहे मुलगा म्हणून जन्मास, पण राहिलं बाजूला, विष्णू समोर आला. विष्णूला बहुतेक कळलं नाही काय करावं म्हणून, आला बिचारा, उभा राहिला. नाहीतर तो पुंडलिकापुढे उभाच राहिला ना, आणि पुंडलिकाने सांगितलं थांब बाबा, आई वडिलांची सेवा करतो. आणि काय देव ऐकतो आपलं बघा, देव भेटायला तर थांब, योगे 28 विटेवरी उभा. तसं विष्णू आला. त्या विष्णूचं वर्णन करताना गीता आठवली वसुदेवाला, कारण ती व्यासाने लिहिली आहे. आणि शब्द असेल बघा, त्यात म्हटले, देवा तुला मी पूर्णपणे ओळखलं, तू पुत्र म्हणून माझ्या पोटी येणार आहेस, पण मी तुला ओळखतो तो प्रकृतीच्या पलीकडचा आहेस. तुझी अनुभूती येणं, ती जी आनंद प्राप्ती असते त्यालाच मोक्ष म्हणतात. काय वसुदेवाचं तत्वज्ञान आहे. आपण कशाला मोक्ष म्हणतो,
जन्म मृत्यूच्या राडगाडग्यातून सुटणं. पण समजा याच जन्मात देव भेटला तर प्रश्न मिटला ना, कशाला मोक्ष पाहिजे, जन्म मृत्यूचा राड कशाला. तसं तो म्हणतोय की मी तुला ओळखतो. शब्द बघा, पुढे ते संस्कृत श्लोकात पण आहे. परमपुरुष असणाऱ्या तुझी अनुभूती येणं, आनंद प्राप्ती होणं, यालाच मोक्ष म्हणतात. अरे तू सगळ्याचा साक्षी आहेस, तू त्रिगुणात्मक आहेस. आणि छान शब्द आहे, तू सगळ्यांच्यात आहेस असं वाटतो पण सगळ्यांच्यात नसतोस. हे फार मोठा गुण आहे आपल्या बाबतीत सुद्धा. आपण सुद्धा असं साक्षी भावानं जगायला शिकलो पाहिजे. काही काही वेळात आहे सगळं मीच करतो म्हणून होत नसतं. साक्षी भाव. आता हे सगळं जे मी बोललो हे सगळं संस्कृतमध्ये ऐका. विदितोसी भवान साक्षात पुरुष हा प्रकृते परहा. वसुदेव म्हणतो की कृष्णाचे वडील व्हायचे ना, काही तात्विक योग्यता पाहिजे की नको. मी ओळखतो. विदितोसी भवान, भवान म्हणजे महाराज. महाराज मी ओळखतो तुम्ही कोण आहात. साक्षात पुरुष हा प्रकृते हे पराहा, प्रकृतीच्या पलीकडचे तुम्ही आहात. केवल अनुभवानंद स्वरूप हा सर्व बुद्धी दृक. सगळ्या बुद्धीच्या पलीकडे दृक पाहणं, सगळ्या बुद्धीच्या पलीकडे जाणून अनुभवाचा आनंद मिळणं हे तुझं खरं स्वरूप आहे. आता पावसच्या साधू पुरुषाचं नाव काय बघा, स्वरूपानंद. तर भगवंताच्या स्वरूपाचा आनंद मिळणं, अनुभूतीचा आनंद मिळणं हे सर्वोच्च आहे. पुढे म्हटलं स एव स्वप्रकृती इदम सृष्टी अग्रे त्रिगुणात्मकम. तुम्ही सृष्टी निर्माण केलीस पण ती त्रिगुणात्मक केलीस. आणि त्रिगुणात्मक सृष्टीमध्ये सुद्धा तू असतोसही आणि नसतोसही. हे फार विलक्षण आहे. मी तुम्हाला विंदा कर्दीकरांची कविता सांगतो. विंदा कर्दीकर फार मोठे कवी, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला वि स खांडेकरांसारखा. फारच मोठे कवी विंदा कर्दीकर. तिने एका कवितेमध्ये लिहिलं माणसानं जगावं कसं. जरा गंभीर आहे पण ऐका. स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. बघा जमते का. स्वतःच्या घरी दूरचा. हे दूरचा तुम्हाला माहिती आहे, लग्नाच्या वेळा बरोबर बघतात. हे कोण लांबची लांबची पोलांच्या भाषेत मावशी, ती लग्नातच बघते येते, बाकी कधी भेटत नाही. तसं आहे. स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. हे फार कठीण आहे. पण भगवंत तसा आहे, तो त्रिगुणात आहेही आणि त्रिगुणात नाही. आता मराठी म्हणजे गद्य ऐकलं, संस्कृत ऐकलं. आता गीतेची छाया बघा. मी जे म्हणतो ना, भागवत आणि गीता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याला पुरावा बघा. त्रिगुणाचं वर्णन तुम्ही आता वसुदेवाच्या तोंडून ऐकलं. हे त्रिगुण गीतेमध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे सगळीकडे भरले. पण अध्याय क्रमांक 7, अध्याय क्रमांक 9 आणि अध्याय क्रमांक 18 मध्ये बघा. 18व्या अध्यायामध्ये सांगितले की जगात असा एकही माणूस, देव किंवा कुणी दानव सुद्धा असे नाहीत की जे त्रिगुणात्मक नाही. न तदस्ते पृथिव्यां वा दिवी देवेषु वा पुनः सत्वम प्रकृतीजैर्मुक्तम. इथं सत्वम शब्दाचा अर्थ प्राणी मात्र असा. सत्वगुण नाही. सत्वम असा एकही प्राणी नाही. प्रकृतीजैही मुक्तम, प्रकृतीपासून मुक्त. यदेभिस्यात् त्रिभिर्गुणैहि. असे हे 3 गुण आहेत. अशी अपरिहार्यता 18व्या अध्यायात सांगितली. अपरिहार्यता. आणि वर 7 आणि 9 मध्ये सांगितले भगवंत त्रिगुणात असतोही आणि नसतोही. 7व्यातला श्लोक येतो 12वा. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु न मयी. मी त्यांच्यात नसतो, ते माझ्यात नसतात. हे जमणार आहे का सांगा. एकाच वेळा असायचं आणि एकाच वेळा नसायचं. स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. पण भगवंत ते करून दाखवतोय म्हणून तो भगवंत आहे. हे झालं 7वे अध्याय. 9व्या अध्यायात बघा 4था श्लोक. मया ततमिदं सर्वं जगत व्यक्त मूर्तीना. मी अव्यक्त आहे पण जगात मी मूर्ती होतो. मस्थानी सर्व भूतानी. सगळी भूत मात्र माझ्यात आहेत पण मी भूत मात्रात आहेच असं नाही. का. भूत मात्र नश्वर आहे, भूत मात्र क्षणभंगूर आहे. माणूस येतो आणि जातो,
देव येतो आणि जातो नाही. जीवात्मा आणि परमात्मा यात फरक आहे. म्हणून मया ततमिदं सर्वं जगत व्यक्त मूर्तीना मस्थानी सर्वभूतानि न चाहम तेषु अवस्थिताः. तेषु म्हणजे त्यांच्यात, अवस्थित म्हणजे राहतो. थोडक्यात तुमचे मी श्लोकच सांगितले. म्हणजे बघा गीतेचं भागवतावर केवढा परिणाम आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर भागवत कसं आहे. आणखी 2 मिनिटं खर्च करतो. एक नवा अभ्यास झाला म्हणून तुम्हाला तारीख वारच सांगतो. एक सकल संत विचार मंच नावाचा मंच मी चालवतो. त्याच्यात मी कालच एक व्याख्यान पुष्प गुंफलं, ते म्हणजे महर्षी व्यास. का अभ्यास करताना बरीच पुस्तकं चालली, तेव्हा इतिहासातली मला माहिती कळली, ते लगेच तुम्हाला सांगून टाकतो की भगवद्गीता कधी लिहिली आणि भागवत कधी लिहिलं. आता हे जे मी सांगतोय हा वादाचा विषय आहे. कारण काय झालंय, मुळात जय नावाचा इतिहास, नंतर त्याचं भारत आणि नंतर त्याचं महाभारत. तसं आपण जे भागवत पुराण म्हणतो ते महाभागवत पुराण पण म्हणतो. म्हणजे व्यासाने किती लिहिलं. आता महाभारत कुणी वाढवण्याची नावं आपल्याला माहिती आहे. सौती असेल, वैशंपायन असेल, जैमिनी असेल, काही नावं आपल्याला माहिती आहेत. तशी भागवताची माहिती नाही आहे. पण असू शकतील की नाही. कारण व्यास हे महाभारताचा काळ गीताधर्मंडानेच ठरवलाय, जगात तो मान्य केलाय. ज्योतिर्विज्ञानाच्या आधारे टिळकांच्या पासून मार्गशीर्ष शुद्ध एकादशी इसवी सन पूर्व 1931. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी इसवी सन पूर्व 1931. आजच्या मागं 4000. ठीक आहे. आता थोडक्यात सांगताना त्याचा वेळ जास्तच आहे. हे व्यास जेव्हा युद्ध संपलं, धर्मराज गादीवर बसला. धर्मराजाचं काही आयुष्य असेल, नंतर परीक्षितचं काही आयुष्य असेल. परीक्षित 36 वर्ष राजा होता. या कोणत्या तरी मधल्या कालखंडामध्ये व्यास हिमालय सरस्वती नदीच्या तीरी आपल्या आश्रमामध्ये गेले आणि त्यांनी 3 वर्ष खर्च करून कौरव पांडव कुळ म्हणजे त्यांचंच कुळ, कारण ते आजोबा आहेत त्यांचे, तो नियोग विधी वगैरे आठवा. तर कौरव पांडवाचा युगांत म्हणजे व्यासांच्या कुळाचा युगांत आहे. तर तेव्हा त्यांनी 1931ला युद्ध संपल्यानंतर लगेच, कारण त्याचं मन खिन्न आहे असं म्हटलं, तर 1931ला आता कसं इसवी सन पूर्व असेल तर त्यातनं वजा करत जायचं, वाढवत जायचं नाही. इसवी सन पूर्व आहे ना, मी थोडं लांब जाणार आपल्यापासून. याचा विचार आपण करत गेलो तर 3 वर्षामध्ये युद्ध संपलं. 3 वर्ष सरस्वती नदीच्या काठी त्यांनी महाभारत लिहिलं, जय नावाचा इतिहास. ठीक आहे. 1931ला आपलं युद्ध झालं. म्हणजे गीता कधी लिहिली गेली आपण युद्धाच्या वेळेला म्हणतो, कारण गीता सांगितली गेली. पण व्यासेन ग्रथिता पुराण मुनीना मध्ये महाभारत लक्षात आलं. आता गीता म्हणजे महाभारत असं लिहिलं गेलं. आणि 3 वर्ष जेव्हा त्याने महाभारत लिहिलं तेव्हा जे घडून गेलं होतं त्याच्या आठवणी लिहिताना त्यांच्या मनामध्ये ताज्या झाल्या. पुन्हा मनावर चरे उमटले. पुन्हा तो अभिमन्यू वर डोळ्यासमोर आला, कारण लिहितायत ना, आणि ते खिन्न झाले. आणि असे ते खिन्न झालेत असताना नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि ते म्हणाले, आजपर्यंत वेद आपल्या परंपरेत वेदाची विभागणी केलीस, ब्रह्मसूत्र एका व्यासाचं नाही आहे, पण आपल्या परंपरेत तर भगवान वेदव्यास, बादरायण म्हणजे ब्रह्मसूत्र लिहिली, आणि महाभारतकार व्यास म्हणजे सत्यवती पराशरांचे पुत्र. तू महाभारत लिहिलंस, तत्वज्ञान सांगितलं, तू व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, पण अजून तू भक्ती गायला नाहीस. तुझी खिन्नता दूर व्हायला पाहिजे असेल तर तू आता भक्ती गा. म्हणून भागवत पुराण गायलं आणि त्याचे अभ्यासक सांगतात 8000 मूळचे श्लोक आहेत आणि आज भागवतात 18000 श्लोक आहेत. आता अधिक वाढवत नाही, तुम्हीच ठरवा. भागवत महापुराण 8चं 18000 कसं काय झालं, कोणकोणत्या कालखंडात झालं, त्या 12व्या-13व्या शतकात राधा घुसली काय, एवढं वाक्य उच्चारतो की मला काय म्हणायचं तुम्हाला कळेल, बोलूया आपण त्याच्याबद्दल. पण व्यासांना खिन्न असताना भागवत लिहावंसं वाटलं. ती खिन्नता सगळ्यात जास्त कधी असेल,
जरी मुनी असला तरी वंश येईल त्यांचा. ज्या वंशात धर्मराज जन्मला त्याच वंशामध्ये दुर्योधन जन्मला ना, काळा आणि पांढरं. आणि महाभारत तुम्ही वाचून बघा, व्यास पर्व आहे का, दुर्गा भागवत म्हणतात तसं. अहो, जगामधले सगळे वाईट आणि सगळे चांगले एकत्र आहे. इतकं वाईट कोणीच नाही, इतकं चांगलं कोणीच नाही. सगळ्यात चांगला तो धर्मराज. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं, व्यासांचे केवढे उपकार आहेत. भारतीय संस्कृत वाल्मिकीचे आहेत, रामाचे, पण महाभारतात फार मोठे आहेत. जर आपण विषयांतर केलं, आता मूळ जागी येऊया. तर आपण भागवत आणि भगवद्गीता नाण्याच्या दोन बाजू म्हटलं. आता जसं विष्णूचं दर्शन घडल्यानंतर वसुदेवाच्या मनामध्ये स्तुती स्तोत्र आलं, तसंच बघा देवकीच्या मनात आलं. आणि आश्चर्य असं की स्त्री स्वभाव सुलभ सगुणता असताना ती निर्गुणतेच्या भाषेमध्ये बोलते, कारण ती देवकी आहे. देवकी शब्दच कसा छान आहे बघा, देवकी, देव. आणि यशोदा कशी यश देणारी, अगं बोललोय. वसुदेव कसा, अष्टावसू जे असतात त्यातला देव. शब्द साधे नाही आहेत. आणि मग देवकीनं निर्गुणाचं वर्णन केलंय असे दिसेल. ते काय काय म्हणाली बरं, शब्द बघा. ती म्हणाली, हे भगवंता मधुसूदना, तू माझ्या पोटी जन्मास येणार आहेस हे मला मान्य आहे, परंतु एक मिनिट, हा, तू कसा आहेस बरं ते मी तुम्हाला संस्कृत श्लोक सांगतो, म्हणजे माझ्या पदरचं वाटायला लागतो. देवकी रोमांचित झाली, आपल्या पोटी भगवंत येणार म्हणून रोमांचित झाली, सद्गतीत झाली, कंठ भरून आला, डोळ्यातून आनंदाचे वाहू लागले. आणि निर्गुणाची स्तुती करताना ती म्हणाले, देवा तू अव्यक्त आहेस. नीट ऐका, अव्यक्त आहेस, आद्य आहेस, ब्रह्मरूप आहेस, ज्योतिर्मय आहेस, निर्गुण आहेस, निराकार आहेस, भेदरहित आहेस, इच्छारहित आहेस, केवळ सत्ता मात्र आहेस. आणि असा तो परमात्मा, छान शब्द आहे, अध्यात्मशास्त्राचा दीप आहेस. काय आणखी म्हणायचं. आणि हे सगळं देवकी म्हणते. संस्कृत ऐका, रूपम व्यक्तत प्राहु अव्यक्तम आद्यम ब्रह्मा ज्योति निर्गुणम निर्विकारम सत्ता मात्रम निर्विशेषम निरीक्षम. एक स्त्री बोलतीये, निरीक्षम सत्वम साक्षात विष्णू अध्यात्म दीपहा. तूच तो साक्षात विष्णू आहेस जो आम्हाला अध्यात्म दीप वाटतो. ठीक, आता भागवतकार कलावंत आहे, पण एकदम निर्गुणाच्या वाटेनं देवकीच्या मुखात तुम्हाला नेल्यानंतर एकदम देवकी मधली आई झाली होती. आणि ती आई ह्या विष्णूला दोन शंका सांगते आणि तेव्हा छान रंगवले. शंका अशा की बाबा आमच्या पोटी जन्मास येणारच आणि आलायस कसा अशा रूपामध्ये. अरे तुला काही कळतं का, आता त्याची आई होणार आहे, तुला काही कळतं का, हे तुझं रूप सगळ्या पहारेकऱ्यांना माहिती आहे की. कारण पहारेकरी धावत धावतच कंसाला सांगणार की आठवा पुत्र राहू दे बाजूला, अहो विष्णूच अवतरलाय त्या ठिकाणी. आणि कंस हा दानव आहे, असुर आहे. आणि समुद्र मंथनापासून आपल्याला माहिती आहे दानव आणि देवांचं भांडण आहे. मग कंस सरळ चालत आपल्या बंदीखान्यात आलेल्या विष्णूला सोडेल का. असल्या रूपात तो आल्याचं जे काय घेतलेस तो रूप आवरून घे, पहारेकऱ्यांना कळायला नको. आईचं दुःख क्रमांक 1. आईचं दुःख क्रमांक 2 मोठं छान रंगवलंय. देवा, अरे जर माझ्या पोटी जन्मास येणार असाल तर मला जर अपत्य सुख मिळालं पाहिजे की नको. तर पोटी जन्मास येईल आणि स्वतः शंका व्यक्त करते. देवा, एक शक्य आहे की माझ्या पोटी तू जन्मास आलास की तुला अपवाद चिकटे. कसा बरं, विश्व तुझ्यात सामावतं इतका तो मोठा असून देवकीच्या पोटी संकुचित रूप घेतलंस, म्हणजे देव संकुचित झाला. आपण म्हणतो ना, काय संकुचित होतं, जरा मन मोठं कर की, हे विश्वचे माझे घर. तसे विश्वचे माझे घर झालाय त्याला म्हणायचं संकुचित हो. ठीक आहे. दुसरं, आणि मग ती दम भरते, पण असा तरी संकुचितपणाचा आरोप तुझ्या नावाला तरी चालेल, मला अपत्य सुख मिळालं पाहिजे म्हणून माझ्या पोटी जन्मास येईल. इतकं भागवतकार रंगवतात. तेव्हा गीता सांगणारे श्री व्यास हे तत्वज्ञान शिरोमणी आहेत आणि भागवतकार सांगणारे व्यास हे इतकेच भक्ती शिरोमणी आहेत, हे आपल्या लक्षामध्ये येतं. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे.
आता बघा, आता मी म्हटलं की देव जर पोटी जन्मास यायला पाहिजे असेल तर तशी तपश्चर्या पाहिजे. आता ही जी पुढे तपश्चर्या म्हणून 3 जन्म सांगितले, हे म्हटलं तर कल्पित आहेत. पण पुन्हा मागाचा मुद्दा, भावचक्षु. विष्णूच्या मुखानं देवकी वसुदेवाला सांगितलंय की मी तुमच्या पोटी जन्मास यायला पाहिजे असेल तर असं सुखासुखी होत नाही, ते व्रत आहे. हे देवकी वसुदेवाला कृष्णानं सांगितलंय, पण खरं व्यासाने तुम्हाला मला सांगितलं. मगाचा शब्द तो आठवा, गर्भसंस्कार. अरे आपल्याला जर काही तपश्चर्या आपण केली नाही तर त्या वंश सातत्यामध्ये, शब्द लक्षात येतो, आपल्या वंश सातत्यामध्ये धीरोदात्त पुरुष कसे जन्मास येतील. हे शेवटी एक मानसशास्त्र, एक शरीरशास्त्र, याच्यामध्ये वंशता आहे. आणि आपल्या पूर्वजांनी खूप त्याचा विचार केलाय. आपण सगळंच तमयुगामध्ये ढकलून दिलंय, ते बरोबर नाही आहे. सुदैवानं आता आपल्या शिक्षण पद्धतीत ते येणार आहे, आलं की तुमच्या त्या लक्षामध्ये येईल. म्हणजे जीवशास्त्र शिकायचं ना, बायोलॉजी शिकायची ना, शिकायची. मग त्याच्यामध्ये आयुर्वेद म्हणजे सुश्रुत, त्याचं शल्यकर्म एवढंच नको यायला ना. अन्य जे आमच्या आयुर्वेदामध्ये आहे ते येऊ दे ना थोडंसं. पण ते घासून बघा तुम्ही. आम्ही जे पिढ्यानपिढ्याचं संचित सांगतोय ते अगदी बुद्धीच्या कसोटीवर काटेतोड घासून बघा, पटलं तर घ्या. अरे पण जे आहे ते सगळं मुळातच अमान्य. कसं काय करता? म्हणजे 10 आहे त्यातले 9 ठरतील, एक तरी चांगलं ठरेल की नाही? तुम्ही 10च नाकारताय. पश्चिमेचे वारे आले की पूर्वेनं गप्प बसायचं. आता चालणार नाही. आता पूर्वेचे वारे वाहतील आणि पश्चिमेनं गप्प बसावं लागेल. आता हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर आत्तापर्यंत आपण काय बघितलं, त्या दृष्टिकोनातून भावचक्षु बघा. भगवंत सांगताय, आज जो तुझ्या पोटी मी जन्मास येणार आहे तो गोपाल म्हणून. पुन्हा हे फार महत्वाचं आहे. राम क्षत्रिय आहे, कृष्ण वैश्य आहे. नंतर आपल्याकडे जी जातीयता आणि अस्पृश्यता निर्माण झाली ती मुळात नाहीये. हे जर म्हणजे वर्ण श्रेष्ठत्व कुठंच नको. वर्ण श्रेष्ठत्व कुठंच नको. जय जवान जय किसान. कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ सांगा. आता आपण सिंधू ऑपरेशन केलंय की नाही, पाण्याचं काय काय होईल तुम्हाला माहिती आहे. आणि पाणी नसेल तर शेतीचं काय होईल, आणि शेती नसेल तर कसे प्रांत जगतील ते. मग कोण श्रेष्ठ? जवान. आपलं सैन्य किसान. जवानापेक्षा किसान श्रेष्ठ झाला ना. पण जेव्हा आपल्याला सर्जिकल स्ट्राईक करायचं आहे तेव्हा किसान चालणार नाही, जवानच लागणार आहे. मग कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ? हे वर्ण आहे, दुसरं काही नाही. आज जर वर्णश्रेष्ठत्व आपण काढून टाकलं नाही तर हिंदू म्हणून आपण एकत्र येणं फार कठीण आहे. जातीयता नंतर, अगं तो वर्ण संपवला पाहिजे. वर्ण या अर्थानं वर्णश्रेष्ठत्व. बघ पुन्हा मूळ जागे येऊया. काय तपश्चर्या केली? आता गोपाल. पण 3 जन्म बघा, क्रमाने सांगतो. वसुदेवा, काही वर्षांपूर्वी, युगांपूर्वी तू प्रजापती होतास आणि तुझं नाव होतं जनपालक. आता तुम्ही भागवताची परिस्थिती लक्षात घ्या. तर आठवेल तुम्हाला खाली मी बोललेलं की ब्रह्मदेव हा सृष्टी निर्माण केल्यानंतर सृष्टीचं नीट कारभार चालण्यासाठी आपली जी मुलं, प्रमुख मुलाला प्रमुख म्हणून नेमतो त्याला प्रजापती म्हणतात. दक्ष प्रजापती आठवतो ना बघा. तर हा प्रजापती होता, ब्रह्मदेवाचा पुत्र. आणि शब्द काय आहे? जनपालक. तो प्रजापती शब्दात येतच आहे, पण जनपालक. आणि तू कोण होतीस? आता एक शब्द माहिती आहे तुम्हाला, आपण बरेचदा बोललोय. मनु अनेक असतात. आता स्वयंभूव मनु चालू आहे, वैवस्वत मनु आहे. त्या स्वयंभूव मनुची तू कन्या होतीस. आणि तुझं नाव काय होतं? नाव किती सुंदर आहे बघा, परिपुष्टी. तुझं नाव परिपुष्टी होतं आणि तुझ्या पतीचं नाव जनपालक प्रजापती होतं. एक जन्म. दुसऱ्या जन्मामध्ये, आता हे पूर्वी आलंय, तू कश्यप होतीस. वसुदेव कश्यप होता आणि तू आदिती होतीस. आदिती अवतार कल्पना आहे. एकाच विष्णूचे 8 अवतार. तसं देवकी स्वामी आदितीचा अवतार आठवते ना बघा. आदिती आदित्य देव आणि दिती दैत्य, याचा उलगडा होतो. दिती दैत्य.
तर तू आदिती होतीस आणि तो कश्यप होता. आणि या जन्मामध्ये तू वसुदेव आहे तो, आणि तू देवकी आहेस, आणि मी तुझ्या पोटी शब्द वापरलाय गोपाल म्हणून जन्मास येणार आहे. आता तू अपेक्षा व्यक्त केलीस की मला अपत्य सुख मिळालं पाहिजे. ठीक आहे, तुझी आज्ञा शिरसा वंद्य. मी लहान रूप घेतो. आणि खरंच कृष्णानं लहान रूप घेतलं, आणि लहान रूप घेतल्यानंतर देवकीच्या मांडीवर तो अवतीर्ण झाला. सगळं आता संपलं. आणि गोपालकृष्णानं जन्मदाक्षणी सगळ्याच लहान मुलांसाठी, आणि खरंच आहे आपल्या घरी मी गोपालकृष्ण जन्मतो तर लहान मुलासारखंच अगदी शब्द टॅहायला आपण म्हणतो तसं केलं. आणि देवकीच्या डोळ्यातून आनंद असे वाहू लागले. वसुदेवाला त्रिभुवन ठेंगणं झालं. पहारेकऱ्यांना जाग आली आणि ते धावत सुटले. चला 8वा पुत्र जन्मास आला, कंसाला बातमी दिली पाहिजे. इथंच आपण थांबूया. पुढल्या शनिवारी पुन्हा भेटू.